नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये 2 गुरुवार झाले आहेत. तर आता राहिले आहेत 2 गुरुवार, म्हणजेच की 4 गुरुवार आले आहेत यावर्षी. तर आता मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर तुम्हाला कोणत्याही गुरुवारी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणून आपण प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा अमावस्या पौर्णिमा असेल त्यावेळेस काही ना काही सेवा उपाय करतच असतो. तर हा जो एक उपाय सांगणार आहे, तर आपल्या घराची म्हणा, आपल्या घरातील मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते. तर अशी कोणती वस्तू आहे की जी आपण गुरुवारच्या दिवशी ठेवल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुमच्या पण घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या पण घराची प्रगती होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता जेव्हापासून मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे तेव्हापासून आपण माता लक्ष्मीच्या सेवा म्हणा किंवा आत्ताच आपले दत्त जयंती झाली आहे, तर प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या सेवा केल्या असतील किंवा पारायण वगैरे केलेच असेल. आता जरी तुमच्याकडून काही सेवा घडल्या नसतील तरी पण तुम्ही मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर कोणत्याही गुरुवारी तुम्हाला ज्या सेवा करायच्या असतील त्या सेवा तुम्ही आवर्जून करू शकता. आता ज्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दररोज श्रीकृष्णांची सेवा करत असतो किंवा दररोज श्रीकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करत असतो, आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेची पण आपल्याला सेवा करायची आहे. असे नाही की आता 2 गुरुवार झाले आणि परत मग इतर राहिलेल्या गुरुवारी नाही सेवा केली तर हरकत नाही का? तर आपल्याला जोपर्यंत 4 गुरुवार म्हणजेच की आपल्या उद्यापन होत नाही तोपर्यंत आपण सेवा करायची आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की मार्गशीर्ष महिना आहे म्हणूनच आपण ह्या सेवा करायच्या का, असे काही उपाय करायचे का? तर नाही, तुम्ही इतर गुरुवारी पण करू शकता. पण काय होतं की आपण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा दिवसभर उपवास करत असतो, माता लक्ष्मीची पूजा करत असतो, मनोभावे आराधना करत असतो. त्याचप्रमाणे मग असे जर काही उपाय सेवा केल्या तर मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड टिकून राहते. आपण माता लक्ष्मीला ज्या वस्तू जास्त आवडतात, ज्या प्रिय आहेत, जी सेवा माता लक्ष्मीला सगळ्यात प्रभावी ठरवते, तर ती सेवा जर आपण केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहत असते. आता गुरुवारच्या दिवशी आपण काय करत असतो की जे आता प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग घरीच मग स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करत असतो. त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून थोडीशी हळद टाकून स्नान करत असतो. असे वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते आपण आपल्या घरातील व्यक्तींसाठी करत असतोच. त्याचप्रमाणे आपल्याला हा पण एक उपाय करायचा आहे, म्हणजेच की उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. तर ही कधी ठेवायची आहे? आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर ही वस्तू ठेवायची आहे. आता जर तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत केव्हा पण ही वस्तू ठेवू शकता. आता गुरुवार जो हा आहे तर आता संपूर्ण दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तरी पण आपल्याला सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंतच आपण हा उपाय करायचा आहे. कारण की बऱ्याच भागांमध्ये माता लक्ष्मीची जी पूजा आहे तर सकाळी मांडली जाते 12च्या आत किंवा मग काही भागांमध्ये मग 4 नंतर मांडली जाते. तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करावी, आपल्या सर्वांनाच माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून आपण काही ना काही सेवा उपाय करतच असतो. आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही उपाय करतच असतो. त्यापैकीच हा एक उपाय आहे. तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच. असं एकही व्यक्ती नाही की त्या घरामध्ये अडचणी किंवा समस्या, आर्थिक समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतील, तर त्यावेळेस मग घरामध्ये जर सतत आजारी व्यक्ती असेल तर आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी असल्यानंतर घरामध्ये अशा जे व्यक्ती आजारपण असेल म्हणा किंवा घरात आर्थिक अडचणी निर्माण होत असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती सतत आजारी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील तर खास त्या व्यक्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 2 थेंब गंगाजल टाकू शकता किंवा मग हळद वगैरे टाकून तुम्ही ते पाणी आंघोळ करण्यासाठी देऊ शकता. असे नाही की तुम्ही एकच वेळेस हा उपाय केलात आणि त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाईल, असे नाही. त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गुरुवारी केलात तरीही हरकत नाही. हळूहळू का होईना त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होते आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत असते.
तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला घराचा मुख्य जो दरवाजा आहे तर तो दरवाजाच्या तिथे आपल्याला हा करायचा आहे. घरातून नकारात्मक म्हणा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते. ज्यावेळेस घरामध्ये कोणतीही ऊर्जा येत असेल तर त्यावेळेस सगळ्या घरातील व्यक्तींवरती हा परिणाम होत असतो. सकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मक, आणि आपल्या घरामध्ये मग त्या पद्धतीचं वातावरण तयार होत असतं. आता आपण मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीची तर पूजा करतच असतो. त्याचप्रमाणे मग घरामध्ये सगळीकडे गंगाजल टाकून म्हणा किंवा गोमूत्र टाकून ते पाणी जे आहे तर सगळीकडे शिंपडायचं आहे. घर एकदम पवित्र करून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही घरातील फरशी पुसत असाल त्यावेळेस पण तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकू शकता किंवा गोमूत्र टाकून पण फरशी पुसून घेऊ शकता. घरातील नकारात्मकता निघून गेल्याशिवाय घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे उंबरठा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आता जिथे आपण रांगोळी वगैरे काढत असतो तर तिथे आपल्याला माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत. एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू आपल्याला भरायचं आहे. आणि मग आपल्याला एक तांब्याचा शुद्ध कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं जे पाणी आहे तर ते भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमूत्र, ह्या सगळ्या वस्तू टाकायची आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, ते जे पाणी आहे तर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती मुख्य जिथे आपण प्रवेशद्वार करत असतो तर तिथे आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला उंबरठा जो आहे तर तो उंबरठ्याच्या बाहेरच्या ह्या वस्तू काय करायचं आहे, तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा पण हा दिवा लावू शकता किंवा एखादी मातीची पंती घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जो दिवा आहे तो दिवा पण तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता. कारण की बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असताना उजव्या बाजूला हा दिवा जो आहे तर तो तिथे लावायचा आहे. उंबरठ्यावरती आपण ज्यावेळेस हळदीचं लेपन करत असतो त्यावेळेस मग हळदीचं लेपन केल्यानंतर तुमच्याकडे जी कोणती फुलं असतील तर फुलांनी पण आपल्याला उंबरठ्याची पूजा करायचं आहे, सजावट करायची आहे. कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित तेव्हाच होते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असेल. आता ज्या घरामध्ये नकारात्मकता असेल तिथे अलक्ष्मी ही येतच असते. म्हणून मग घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर उंबरठ्यावरती ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीचा आपल्याला दिवा लावायचा आहे. नंतर मग काय करायचं आहे, आपल्याला जिथे आपण घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपण स्वस्तिक काढला आहे तर त्याचप्रमाणे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती पण आपल्याला हळदीचं लेपन केल्यानंतर आपण तिथे पण एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता ज्याप्रमाणे आपण संपूर्ण स्वस्तिक काढत असतो म्हणजेच की 4 बिंदू, कडाच्या 2 लाईनी, हे आपण आपल्याला आवर्जून काढायचं आहे. तर बरेच वेळा काय होतं की कळत नकळत आपल्याकडून चुका होत असतात आणि मग अशा जर गोष्टी आपल्याकडून घडल्या म्हणजे चुकून झाल्या तर मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण दिवा लावून घेतला त्यानंतर मग आपल्याला जो कलश आहे एक कलश भरून घ्यायचा आहे, त्याची आपल्याला पूजा करायची आहे. कलशावरती म्हणजेच काय करायचं आहे, आपण स्वस्तिक काढायचं आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, ते जे स्वस्तिक काढल्यानंतर मग आपण त्यानंतर मग काय करायचं आहे, एक वाटी घ्यायचं आहे आपल्याला आणि एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ, थोडासा गूळ घ्यायचा आहे. आणि आपण उंबरठ्याच्या बाहेर जिथे आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर तिथे आपल्याला ही जी वस्तू आहे म्हणजे ही वाटी आहे तर तिथे आपल्याला तिथेच दिवसभर आपल्याला ठेवायची आहे. आणि चणा डाळ पण म्हणजेच की जी वाटी आहे तिथे ठेवायची आहे. आणि 4 वाजल्यानंतर ती जी चणा डाळ आहे तर तिथून आपल्याला उचलायचं आहे. गूळ आणि चणा डाळ तुम्ही मग हे गाईला खाऊ घालू शकता. कारण की या दिवशी जर आपण चणा डाळ आणि गूळ जर गाईला खाऊ घातल्याचं अत्यंत महत्त्व दिलं जातं. कारण की गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो आणि गाईची जर आपण सेवा केली तर आपल्या घरातील सगळ्या अडचणी म्हणा किंवा सगळे दुःख दूर होतात. आणि कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून आपण हे वस्तू गाईला खाऊ घालायचं आहे. तर अशा पद्धतीचा जो हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची मुलांची प्रगती होण्यास मदत होईल. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.